वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी घेणार आहे टिपा लिहा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग JNM फर्स्ट इयरचा सब्जेक्ट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये घेणार आहे जे की खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, वारंवार विचारण्यात आलेले टिपा लिहा, ते आपण आज या ठिकाणी घेणार आहे. तर सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्याआधी तर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन घंटेला सुद्धा प्रेस करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लगेच जॉईन व्हा. ठीक आहे. तर सुरू करूया व्हिडिओला. ऑक्सिडेशन पॅड म्हणजेच ऑक्सिडेशन पॅड ही एक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची एक नैसर्गिक आणि स्वस्त पद्धत आहे. तर ऑक्सिडेशन पॅड ही काय आहे तर एक सांडपाणी, जे सांडपाणी आहे रस्त्यावरचं, त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची एक नैसर्गिक आणि स्वस्त पद्धत आहे की त्याला स्टॅबिलायझेशन पॅड असे म्हणतात. तर याची रचना काय, तर रचना हा एक उथळ तलाव असतो ज्याची खोली साधारणपणे 2 ते 5 फूट असते. यात सांडपाणी काही काळांसाठी साठवून ठेवले जाते. कार्यपद्धती, त्याची कार्यपद्धती काय, यात सूर्यप्रकाश, शेवाळ म्हणजेच आणि जीवाणू बॅक्टेरियांच्या परस्पर क्रियेतून सांडपाण्याचे शुद्धीकरण होते. सूर्यप्रकाशामुळे शेळांची वाढ होते आणि ते प्रकाशसंश्लेषणाद्वारे ऑक्सिजन बाहेर सोडतात. प्रकाशसंश्लेषणाद्वारे ते काय होते तर ऑक्सिजन बाहेर सोडतात. तर हा ऑक्सिजन जीवाणू वापरतात सांडपाण्यातील सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात. आता जे जीवाणू आहेत ते जीवाणू काय करतात तर जे सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात. ठीक आहे. तर याचे फायदे काय, तर ऑक्सिडेशन पॅडचे फायदे काय तर ही पद्धत अत्यंत स्वस्त आहे. ही पद्धत काय अत्यंत स्वस्त आहे. याला पुरेशी जागा सुद्धा लागत नाही आणि देखभालीसाठी जास्त तांत्रिक ज्ञानाची गरज नसते. याला जागा किती लागते तर 2 ते 5 फूट इतकी त्याची खोली असतो. तर त्याला तुम्ही अंदाजा लावू शकता तर त्याची जागा केवढी असते. ठीक आहे. नंतर देखभालीसाठी जास्त तांत्रिक ज्ञानाची गरज नसते. प्रक्रियेनंतर उरलेले पाणी शेतीसाठी वापरता येते. आता या प्रक्रियेनंतर जे काही पाणी उरलेले असते ते पाणी आपण शेतीसाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो. तर यासाठी खूप मोठी जास्त लागत नाही. तर या ठिकाणी काय होते तर यासाठी खूप मोठी जागा लागत नाही. काही वेळा दुर्गंधही येऊ शकते. आता बऱ्याच वेळा काय होते जर जास्त सांडपाणी जर साठा हा भरपूर वेळा जास्त वेळ टिकून राहिला तर त्याची दुर्गंध सुद्धा येऊ शकते. नंतर आहे कम्युनिटी किचन. आता कम्युनिटी किचन म्हणजेच काय तर कम्युनिटी किचन किंवा सामुदायिक स्वयंपाकघर ही एक संकल्पना सार्वजनिक आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. कम्युनिटी किचन काय तर सांडपाणी आणि सामुदायिक स्वयंपाक घर ही एक संकल्पना सार्वजनिक आरोग्य आणि पोषणासाठी अत्यंत महत्त्वाच्या दृष्टीने ते काम करते. तर त्याच्यामध्ये काय तर संकल्पना म्हणजे समाजातील जे लोकांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी, आता जे सर्व समाजातील सर्व लोक असतील त्या लोकांनी एकाच ठिकाणी येऊन पौष्टिक अन्न तयार करणे आणि ते गृहिणींना किंवा स्वतःला माफक दरात उपलब्ध करून देणे म्हणजेच कम्युनिटी किचन होय. आता कम्युनिटी किचन म्हणजेच काय तर जे समाजातील लोक असतील त्या सर्व लोकांनी एका ठिकाणी येऊन एकत्रित काम करणे त्यालाच कम्युनिटी किचन असे म्हणतात. त्याचे उद्देश काय तर खालीलप्रमाणे त्याचे उद्देश आहेत. कुपोषण कमी करणे. तर कम्युनिटी किचनचे मुख्य उद्देश काय तर कुपोषण कमी करणे, स्वच्छ आणि सुरक्षित आहार उपलब्ध करून देणे. स्वच्छ आणि सुरक्षित आहार हा मुलांना उपलब्ध करून देणे. नंतर त्याचे उद्दिष्ट आहे कमी खर्चात जास्त लोकांना सकस आहार देणे. कमी खर्चात पण जास्त लोकांना सकस आहार पुरवणे हे त्याचे उद्देश आहेत. नंतर आहे फायदे. त्याचे फायदे काय तर प्रथमे गरिबी आणि गरजू लोकांसाठी विशेषतः अंगणवाडी. आता जे गरीब आहेत आणि गरजू लोकांसाठी विशेषतः अंगणवाडीसाठी याचा खूप फायदा होतो. शालेय पोषण आहार अंतर्गत हे अत्यंत फायदेशीर ठरते. आता शालेय अंतर्गत पोषणाविरुद्ध हे काय आहार पोषण अत्यंत फायदेशीर ठरते. तर यामुळे अन्नाची नासाडी कमी होते. आता यावेळी काय होते तर कम्युनिटी किचनमुळे काय होते तर अन्नाची नासाडी जे होत असते त्याच्यामुळे ते कमी होते. कम्युनिटी किचनमुळे ते अन्नाचे सांडवण असते ते कमी होते. आणि सामाजिक सलोखा
वाढतो. ठीक आहे. महिला बचत गटांना याद्वारे रोजगारांसाठी संधी मिळते. आता जे महिला गटातील महिला आहेत त्यांना सुद्धा रोजगाराची म्हणजे त्यांना सुद्धा काम याच्यामध्ये मिळत असते. त्यालाच कम्युनिकेशन असे म्हणतात. तर त्याचे आपण उद्देश पाहिले. त्याच्यानंतर फायदे काय त्याचे, तर पोषणाचे जे गरजू विद्यार्थी मुलं आहेत जसे की गरिबी किंवा तर असे त्याचे फायदे होतात. आणि त्याचे उद्देश तर खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे की जसे की जे गरीब मुलं असतील त्यांना अन्न मिळते आणि स्वच्छ आणि सुरक्षित आहार त्यांना उपलब्ध होतो. कमी खर्चात जास्त लोकांना सकस आहार पुरवते. तर हे त्याचे क्लाउड किचनचे उद्देश आणि फायदे आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट म्हणजे प्राथमिक आरोग्य काळजी घेण्याचे घटक काय. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात जे काळजी घेण्याचे घटक आहेत ते आपण खालीलप्रमाणे पाहूया. ठीक आहे. तर 1978च्या आल्मा आटा घोषणेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात 8 प्रमुख घटक ते म्हणजेच खालीलप्रमाणे. तर याच्यामध्ये 8 प्रमुख घटक आहेत. तर आपण इथे 2च घेतलेले आहेत कारण की जे आपण क्लाउड किचनमध्ये जे मुद्दे पाहिले ते ज्याच्यामध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे. तर आरोग्य शिक्षण म्हणजे एज्युकेशन, प्रचलित आरोग्य समस्या आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांचे शिक्षण देणे हे त्याचे प्राथमिक घटक म्हणजे पहिला घटक. दुसरे अन्न पुरवठा आणि योग्य पोषण म्हणजेच न्यूट्रिशन, अन्नाची उपलब्धता आणि योग्य पोषण पद्धतींना प्रोत्साहन देणे. कुपोषणचे प्रमाण कमी करणे हे त्याचा तिसरा घटक. त्याच्यानंतर हेल्थ एज्युकेशन, तर स्वच्छ आणि सुरक्षित अंगणवाडीमध्ये आहार पुरवणे. तर हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे घटक आहेत. त्याच्यामध्ये खूप भरपूर पॉईंट येतात. त्याच्यामुळे वॅक्सिनसुद्धा येते आणि हेल्थ एज्युकेशन येतं, अन्न पुरवठा आणि अंगणवाडीमध्ये जेवढेही त्याचे कामं असतील ते सर्व घटक याच्यामध्ये येतात. ठीक आहे. तर हे झाले आपलं प्राथमिक आरोग्य केंद्राचे घटक. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जावा. आणि प्लीज खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन घंटेलासुद्धा प्रेस करा. तर थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.